आणि पुण्यातील राड्या प्रकरणी 50 ते 60 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। युवक काँग्रेस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला गेलेला आहे। युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यासह 50 ते 60 जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे। भाजपने केलेल्या तक्रारीनंतर मध्यरात्री उशिरा गुन्हा दाखल झालाय आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचाही आरोप होतोय। या संदर्भात आपण आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय कालपासून जो राडा झालेला आहे, आता तिथली सध्याची परिस्थिती कशी आहे आणि आरोप प्रत्यारोप होताना सुद्धा आपण पाहत आहोत। राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी एकीकडे सुरू आहे, मात्र यापूर्वी मोठा राडा पुण्यामध्ये झालेला आहे आणि या सगळ्या राड्याच्या दरम्यान शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 50 ते 60 जणांवर गुन्हा देखील दाखल झालेला आहे। सध्या कार्यक्रम ज्या ठिकाणी पार पडणार आहे त्या ठिकाणी आपण आहोत आणि तयारी या ठिकाणी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। स्टेजवर कार्यक्रमाच्या आधी जो म्युझिक कॉन्सर्टचा कार्यक्रम होणार आहे त्याची सगळी वाद्य आपल्याला या ठिकाणी ठेवल्याचं बघायला मिळते। तासभर आधी एक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे, गाण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे, काही सादरीकरण या ठिकाणी होणार आणि त्यानंतर राहुल गांधी हे आपल्याला स्टेजवरती संवाद साधताना बघायला मिळतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आजच्या कार्यक्रमाच्या दरम्यान स्टेजवर एकही नेता उपस्थित नसेल। सगळे जे नेते आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था ही स्टेजच्या समोरच्या बाजूला डाव्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। समोर सगळे नेते जे आहेत ते या ठिकाणी बसणार आहेत आणि विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांसाठी या सगळ्या मैदानामध्ये बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर हा सगळा कार्यक्रम आज या पेंडॉलमध्ये पार पडत असताना दुसरीकडे एबीव्हीपी आणि एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांमध्ये जो रात्री राडा झाल्याचं आपण पाहिलं। या सगळ्या राड्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये भाजपचे काही स्थानिक नेते गेलेले होते। त्यांच्या तक्रारीनंतर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळते। अगदी ज्ञानेश्वर, या कार्यक्रमाचं प्रयोजन आणि नियोजन या संदर्भातले सगळे ताजे अपडेट्स घेत राहणार आहोत। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी।